छत्रपती संभाजीनगर लोकसभेअंतर्गत येणाऱ्या कन्नड तालुक्यामधील नादरपूर गावामध्ये विविध सरकारी योजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती। यामध्ये प्रामुख्याने रमाबाई आवास योजनेअंतर्गत 45 नवीन घरकुलांचं काम सुरू होतं, परंतु अर्धे काम झाल्यावर रेतीच्या अभावामुळे नागरिकांसाठी बनणारी घरे अर्धवट राहून गेली। या घरकुलांचे काम कित्येक दिवसांपासून रखडल्यामुळे या योजनेमधील अनेक लाभार्थी कुटुंब हे आज समाज मंदिरामध्ये राहत आहेत। या पाठोपाठ नादरपूर येथील सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणाऱ्या 6 पानंद रस्त्याची मंजुरी झाली असून या रस्त्यावरती मुरुम टाकण्यासाठी तहसीलदारांकडून अद्याप परमिशन मिळाली नाही। पावसाची सुरुवात झाल्यास खड्डे आणि चिखलातून जीव मुठीत घेऊन ग्रामस्थांना या रस्त्यावरून जावं लागतंय। हे बंद झालेली कामे त्वरित सुरू करण्यासाठी अनेक वेळा शासन दरबारी अर्ज करूनही शासन दखल घेत नाहीये, म्हणून ग्रामस्थांनी लोकसभेच्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती नादरपूरच्या सरपंचांनी न्यूज अनकटकडे बोलताना दिली आहे। आम्ही सर्व गावकरी मौजे नादरपूर तालुका कन्नड येथील रहिवासी असून आम्ही काल परवाच दिनांक 20 तारखेला आम्ही संपूर्ण गावानं एक निर्णय घेतलेला आहे। तो म्हणजे येणाऱ्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकावरती संपूर्ण गावाने बहिष्कार टाकण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। आणि त्यामागचं जे कारण आहे ते मेन कारण असे आहे की आमच्या 2-3 काही समस्या आहेत। त्या म्हणजे पहिली एक समस्या आहे, सर्वप्रथम आमचे जे अंजनापळशी मध्यम प्रकल्प जो आहे त्याचा डावा कालवा जो आहे तो नादुरुस्त असल्यामुळं त्याची लवकर दुरुस्ती करण्यात यावी आणि त्याच्या पोटचाऱ्या ज्या आहेत त्यासुद्धा तात्काळ दुरुस्त करण्यात याव्या, कारण शेतकऱ्यांचं त्यामुळं अतोनात नुकसान होत आहे। तर त्यानंतर ग्रामपंचायतने जवळपास 6 ते 7 पानंद रस्ते या ठिकाणी तयार केलेले आहेत। या आमचा जे शेतकरी आहे, शेतकरी वर्ग जो आहे तो दुग्ध व्यवसाय फार मोठ्या प्रमाणावर करतो आणि येणाऱ्या त्यावर जर मुरुम टाकला नाही, लवकर मेमध्ये जर मुरुम टाकला नाही तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट होईल। येण्या जाण्यासाठी दूध आणणे अवघड होईल आणि म्हणून तसेच आमचे जे रमाई योजनेअंतर्गत जवळपास 45 घरकुलं आम्ही दलित वस्तीसाठी आम्ही दिलेले आहेत आणि त्यांचं काम एकदम प्रगतीपथावर चालू होतं, परंतु काही कारणास्तव सन्माननीय तहसीलदार साहेबांनी वाळू बंद केली आणि त्यांचं ते काम अपूर्ण राहिलं। अर्धवट झालेलं काम ते ज्या आहे त्या स्थितीत आपण बघितलेलंच आहे। तर आमची ग्रामपंचायतची अशी मागणी आहे, साहेबांना आम्ही निवेदनसुद्धा यावेळी अगोदर दिलेलं आहे की वाळू चालू करा आणि मुरुमासाठी जर मुरुम उपलब्ध होत नसेल तर ग्रामपंचायत देखील सहकार्य करेल। आमच्या पाझर तलाव क्रमांक 1 मध्ये भरपूर मुरुम आहे आणि तो आम्ही त्यामुळं आमच्या धरणाची तलावाची खोलीसुद्धा वाढेल आणि रोडला मुरुमसुद्धा मिळेल, अशी आमची संकल्पना आहे। परंतु शासकीय अधिकारी सर्वच कानाडोळा करीत असल्यामुळे आम्हाला नाविलाजानं लोकशाही मार्गानं जावं लागलं आणि शेवटी सर्व ग्रामस्थांनी असा निर्णय घेतला की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला कोणीही मतदान करणार नाही। आमच्या गावात जवळपास 3 ते 3.25 हजार वस्तीचं लोकसंख्याचं हे गाव असून त्यातील मतदार संख्या ही 1600 ते 1700च्या आसपास आहे। 1700 पैकी एकही मतदार या ठिकाणी मतदान करणार नाही। नादरपूर गावालगत असणाऱ्या अंजना प्रकल्पाअंतर्गत असणाऱ्या पोट कालव्याची दुरावस्था झाली असून या फुटलेल्या कालव्यामधून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे शेतीमालाचं अतोनात नुकसान होत आहे। याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्धा अद्याप हा कालवा दुरुस्त झालेला नाही। एकीकडे सरकारकडून योजनांचा भडीमार होत आहे तर दुसरीकडे या योजना अर्धवट स्थितीत राहत आहेत, असं चित्र सध्या पूर्ण राज्यामध्ये असून स्थानिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। नमस्कार, मी नादरपूर येथील शेतकरी। आमचे शासनाकडे वेळोवेळी निवेदन देऊनही शासनाने आमचे अंजना प्रकल्पाचा डाव्या कालव्याची पोटचारी क्रमांक 9 याच्यावरती पूर्णपणे खराब झालेली आहे आणि इथून सुद्धा फुटलेला आहे। इथून 25 ते 30 शेतकऱ्याचं अनुदान नुकसान होत आहे। कायमस्वरूपी आम्ही निवेदन वेळोवेळी देऊनही सुद्धा शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे। येणाऱ्या या 20 तारखेच्या आम्ही बैठकीत असे ठरले आहे की येणाऱ्या 4 तारखेपर्यंत जर कधी शासनाने आमच्या कामाची काही दखल नाही जर घेतली तर आम्ही असा ठराव घेतलेला आहे की मतदानावरती बहिष्कार टाकणार आहोत। नादरपूर गावामधील नागरिक समस्यांबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी येथील गावकऱ्यांनी सर्व समस्यांचे त्वरित निवारण करावे, अन्यथा लोकसभेच्या मतदानावरती संपूर्ण गावाचा बहिष्कार असेल असा ठराव पारित करून
याबाबतचे निवेदन तहसीलदार तसेच उपविभागीय अधिकारी यांना दिलं आहे. आमचे गरीब लोकांचे घरकुलं आले, रमाई योजनाचे घरकुलं आहे. अर्धाले आले, बंद पडले. कशामुळे पडले की ते आम्हाला वाळूच नाहीये. वाळूने आमचे लेकरं बाळ उघड्यावर पडेले आहे. आम्ही काय करावं गरीब लोकांना? हे आमची वाळू दिली तर बरं आहे, ठीक आहे. नाही दिली तर आम्ही मतदान करणार नाही, पुढे चालून मतदान करणार नाही. आमच्या ग्रामपंचायतमध्ये गण आमच्या लोकांनी हे केली, पण ते ग्रामपंचायत करतील काय बिचारे.